जेसीबी देतोय लगेच मागूलाय नळा आत्ता घालून घ्यायचा तो हे पहिला इकडचा कचरा भरू देत आणि नळा तिथं सगळं हे करून घ्या काय थांबायचं चटायचं नाही का आम्हाला सुट्टी द्यायची नाही काय म्हणल ते चालू एक दिवस लेट होईल तर काम होणार एवढं सांगतो जेसीबी देतोय लगेच मागूलाय नळा आत्ता घालून घ्यायचा तो हे पहिला इकडचा कचरा भरू देत आणि नळा तिथं सगळं हे करून घ्या काय थांबायचं चटायचं नाही का आम्हाला सुट्टी द्यायची नाही काय म्हणल ते चालू एक दिवस लेट होईल तर काम होणार एवढं सांगतो जांभरे लावते कॉन्क्रीट चकचकीत करतो जांभरे लावते कॉन्क्रीट चकचकीत करतो छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शाहू महाराज की जय भवानी जय शिवाजी आज भारतीय जनता पार्टीच्या 46व्या वर्धापनानिमित्त देशात विविध ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी स्वच्छतेचा संदेश आज जगाला दिला त्या नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून देशात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम आज चालू आहे म्हणजे 6 ते 12 हा भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिनानिमित्त या निमित्त आज देशात सर्वत्र स्वच्छता मोहीम चालू आहे आणि त्या ह्याच्यातून एक फुलेवाडी आम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये मी असू देत माधवीताई असू देत देशमुख साहेब असू देत किंवा संगीताताई असू देत यांच्या माध्यमातून आज सगळीच माणसं आज आमचे सहकारी भागातील सगळी नागरिक आज आम्ही फुलेवाडी रिंग रोड परिसरात स्वच्छता मोहीमचं आयोजन केलेलं आहे आणि आज उत्स्फूर्तपणे लोकांनी याच्यात सहभागी घेऊन आज स्वच्छता मोहीम चालू केलेली आहे असंच हे फक्त यापुरतच न राहता देशाला आज जो संदेश दिलाय नरेंद्र मोदी साहेबांनी की स्वच्छतेसाठी हा संदेश माणसाने प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात हा संदेश सांभाळणं खूप महत्वाचं आहे कारण स्वच्छता ही माणसाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे प्रत्येक माणसानं मी आणि माझ्यापासून सुरुवात करून पुढं कुटुंब आणि देश येथेपर्यंत स्वच्छता पोचवावी ही नम्र विनंती. नमस्कार. आज 46वा भाजपचा वर्धापन दिनानिमित्त जे प्रभाग क्रमांक 9 मध्ये आज रिंकू विजय देसाईंनी जी स्वच्छता मोहीम राबवली त्या अनुषंगाने जो आपला हा जनसमुदाय जे सगळ्यांनी आपला ह्याच्यामध्ये भाग घेतला हे कसं आहे की आताच कोण म्हटले की इथून पुढे 5 वर्ष हे केलं पाहिजे तर हे 5 वर्ष न करता ज्याचं त्यानं जर आपलं घर स्वच्छ आपला परिसर स्वच्छ जर ठेवला तर ही स्वच्छता मोहीम राबवण्याची काही गरज नाही असं मला वाटतं. त्या यानं की आपण इथून पुढे आपला परिसर आपला कोल्हापूर शहर हे कायमस्वरूपी आपलं हे स्वच्छ सुंदर ठेवावं हीच अपेक्षा. दोन मिनिट हे करायला जांभरे लावते कॉन्क्रीट चकचकीत करतो.